बबनराव मुक्ताजी काळे. शोषित भूमिपुत्रांच्या व्यथेचा ज्वलंत ज्वालामुखी. आज स्वर्गीय बबनराव काळे साहेब यांची 10वी पुण्यतिथी. एका लढवय्या शेतकरी योद्ध्याला आज सर्व शेतकऱ्यांच्या वतीने 100 तोफांची सलामी. स्वर्गीय बबनराव काळे साहेबांचे मूळ गाव चिंचोली, कोल्हारजवळ, तालुका राहुरी. मात्र त्यांचे बालपण इगतपुरी कासारा येथे गेले. ते भाऊ या नावाने परिचित. लहानपणी अत्यंत खडतर संघर्ष करीत त्यांनी जुनी मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण घेतले. इंग्रजी या भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व होते. त्यानंतर त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये फील्ड ऑफिसर आणि मॅनेजर पदावर काम केले. मुंबईचा संपर्क जास्त असल्याने त्यांच्यावर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीचा प्रभाव होता. मराठी माणसांवर परप्रांतीयांकडून होणाऱ्या अत्याचारांची त्यांना प्रचंड चीड होती. तरुण वयात नोकरीबरोबरच व्यवसायात पाऊल ठेवावे या उद्देशाने त्यांनी छोट्या प्रमाणात चहा पावडर विक्रीचा व्यवसाय स्वदेशी टी कंपनी या नावाने सुरू केला. आज त्या व्यवसायाचा वटवृक्ष झालेला आपण बघत आहोत. हा व्यवसाय यशस्वीपणे उदयाला यावा म्हणून भाऊंनी जीवाचे रान केले. नोकरी सांभाळून व्यवसाय जिद्दीने केला. पुढे जाऊन त्यांनी वडिलोपार्जित येसगाव तालुका कोपरगाव येथील शेती सुरू केली. शेती करत असताना अनंत अडचणींचा सामना त्यांना करावा लागला. शेतकऱ्यांच्या समोर असणाऱ्या अडचणींचा शोध घेताना कुठे चुकते यावर भाऊ लक्ष देऊ लागले आणि त्याचवेळी शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी साहेब यांच्याशी त्यांची भेट झाली. भाऊ हे विलक्षण बुद्धिमत्तेचे असल्या कारणाने शरद जोशी साहेबांनी शेतकरी संघटनेत त्यांचे मार्गदर्शन घेणे सुरू केले. भाऊंचा बँकिंग, मार्केट, कृषी उत्पन्न बाजार समिती, मॉडेल ॲक्ट, डंकेल प्रस्ताव, शेतकरी विरोधी कायदे यावर सखोल अभ्यास होता. ऊसाची झोनबंदी उठवण्यासाठी भाऊंचे मोठे योगदान आहे. याबरोबरच ऊस उत्पादकाला ऊसापासून केवळ साखर न तयार होता अनेक उपपदार्थ देखील निर्मिती होत असते. या उपपदार्थांची व साखरेच्या उत्पन्नाची गोळाबेरीज करून त्यातून तोड वाहतूक व कारखान्यांचा टनामागचा उत्पादन खर्च काढण्यास शेतकऱ्यांना आर्थिक साक्षर त्यांनी बनवले. साखरेची लेवी कमी करण्यामध्ये देखील भाऊ स्वर्गीय शरद जोशी साहेब आणि माननीय रघुनाथदादा पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून यशस्वी झाले. ऊस उत्पादकांसाठी रस्त्यावरची लढाई देखील ते लढले. केवळ रस्त्यावरील लढाई न लढता न्यायालयीन लढाई देखील लढले. या संपूर्ण प्रवासामध्ये भाऊंना अनेक वेळा अटक झाली. एका आंदोलनामध्ये तर त्यांना 1 वर्षाची शिक्षा देखील ठोठावण्यात आली. एवढा मोठा निकाल ऐकून भाऊ थोडे देखील विचलित झालेले नव्हते. कारण भाऊ म्हणजे संपूर्ण आयुष्य शेतकऱ्यांसाठी झोकून दिलेले एक ध्येय वेडे अवलिया होते. शेतकरी स्वातंत्र्याच्या या वेडापायी त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियासारख्या बँकेत उच्च पदस्थ असताना नोकरीचा राजीनामा दिला व या स्वातंत्र्य लढ्यात स्वतःला झोकून दिले. भाऊंनी अनेक साखर कारखानदारांना त्यांचे दोष दाखवून खामच फोडलेला होता. यामध्ये प्रामुख्याने त्यांनी ऑडिटच्या पद्धतीमध्ये कॉस्ट ऑडिट न करता कोणत्याही वस्तूचे मार्केटचे भाव बघून मार्केट ऑडिट केले जावे ही सूचना पुढे आणली. या माध्यमातून साखर कारखान्यांनी केलेली लूट लक्षात आणून दिली. व्यवस्थेचा शेतकरी बळी पडलेला आहे हे दाखवण्याकरता त्यांनी कृषी मंत्र्यांच्या घरासमोर ऐन दिवाळीच्या दिवशी चटणी भाकर खात आंदोलन केले. सर्व शेतमाल आधारभूत किमतीपेक्षा देखील कमी किमतीत विकले जातात आणि मुळातच केंद्र सरकारच्या कृषी मूल्य आयोगाने काढलेला उत्पादन खर्च हा वास्तवातला नाही हे भाऊंनी तत्कालीन राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांची भेट घेऊन निदर्शनास आणून दिले. तसेच तत्कालीन मुख्यमंत्री माननीय पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊन
ऊस उत्पादकांच्या व्यथा त्यांनी मांडल्या. कांद्याचे भाव पडल्यानंतर वेळोवेळी रस्त्यावर उतरून व्यापारी करीत असलेल्या रिंग पद्धतीवर त्यांनी ताशेरे ओढले. भाऊंचा शेतकऱ्यांच्या कृषी पंपाच्या वीज प्रश्नावर प्रचंड अभ्यास होता. त्यासाठी श्रीरामपूरचे प्राध्यापक बाऱ्हाते सर यांचे मार्गदर्शन घेऊन भाऊ सातत्याने वीज मंडळाच्या कारभाराचा अभ्यास करत होते. 15 ते 20 वर्षापूर्वी शेतकऱ्यांचा ट्रान्सफॉर्मर जळाल्यास शेतकरी स्वतः वर्गणी करून ट्रान्सफॉर्मर बसवित होते. परंतु त्यावेळी भाऊंनी महावितरणने जर ट्रान्सफॉर्मर 48 तासात न बसवल्यास प्रति पंप प्रति तास 50 रुपये दंड शेतकऱ्यास देण्याची तरतूद आहे असे महावितरणच्या अधिकाऱ्यांना सुनावले. अशा प्रकारचा सखोल कायदेशीर अभ्यास ते रात्री 2-2 वाजूपर्यंत जागून करत असत. राष्ट्रीयकृत बँकांनी शेतीला देण्यात येणाऱ्या मध्यम मुदतीचे कर्ज इतर विकसित राष्ट्रांप्रमाणे दीर्घ मुदतीचे असावे. उदाहरणार्थ विहिरीचे कर्ज घेतल्यास एखाद्या हाऊसिंग लोनप्रमाणे किमान 20 वर्षाचे हप्ते पाडावेत व त्याचा व्याजदर न्यूनतम असावा असे भाऊंचे ठाम मत होते. कारण शेतकरी स्वतःकरता केवळ व्यवसाय करीत नसून राष्ट्रीय संपत्तीत वाढ करत असतो असे त्यांनी निक्षून सांगितले. शेतकरी आत्महत्यांबद्दल भाऊ अतिशय संवेदनशील होते. या आत्महत्या कशा कमी होतील यासाठी त्यांची रात्रंदिवस धडपड चालू होती. यासाठी शेतकरी संघटनेत स्वर्गीय शरद जोशी साहेब, माननीय रघुनाथदादा पाटील, माननीय अनिल घनवट साहेब, दिवंगत शेतकरी संघटनेचे नेते भास्कर भाऊ बोरोके, त्याचप्रमाणे माननीय सदाभाऊ खोत, माननीय राजू शेट्टी, माननीय पाशा पटेल, माननीय आमदार वामनराव चटप, माननीय कालिदासजी आपेट साहेब, त्याचप्रमाणे माननीय शिवाजी नाना नानखिले, तसेच माननीय लक्ष्मणराव वडले अशा अनेक दिग्गज नेत्यांची ते सातत्याने चर्चा करीत असत. ते दैववादी नव्हते तर कर्मवादी होते. नशिबावर हात बांधून बसणे त्यांना मान्य नव्हते. ते कायम म्हणायचे की सबब सांगणारा मनुष्य यशस्वी होऊ शकत नाही. त्यांना जात देखील मान्य नव्हती. ते कायम म्हणत की कोणत्या जातीत जन्माला आलो यात आपले कर्तृत्व ते काय? जाती धर्माचा वृथा अभिमान का असावा? जाती धर्माच्या पलीकडील विचार भाऊंचे होते. या लढाईत ते बस अथवा ट्रेनने वेळप्रसंगी पुठ्ठे टाकून झोपले आणि प्रवास करत राहिले. शेतकऱ्यांकरता अनेक खस्ता त्यांनी झेलल्या. अशा प्रकारे संपूर्ण आयुष्य केवळ पारतंत्र्यात असलेला शेतकरी स्वातंत्र्यात यावा यासाठी भाऊ झुंज देत राहिले. या लढाईच्या शेवटी सुद्धा तत्कालीन कृषी मंत्री श्री शरद पवार साहेब यांना श्रीरामपूर येथे व्यवस्थेच्या विरोधात काळे झेंडे दाखवण्याकरता तयारीत असताना त्यांच्या गाडीचा अपघात झाला आणि नंतर काही दिवसांनी या महात्म्याचा शेवट झाला. खरं तर शेवट हा शब्द वापरताना माझे हृदय जड होत आहे. कारण शेवट शरीराचा होतो, केलेल्या कार्याचा कधीच नाही. त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव विधिज्ञ अजितराव काळे यांनी देखील त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवले आणि शेतकरी स्वातंत्र्याची ज्योत अखंड तेवत ठेवलेली आहे. केवळ शेतकरी केंद्रबिंदू मानून आयुष्य वेचलेल्या या ध्येयवेड्या स्वातंत्र्य योद्ध्यास त्रिवार वंदन. शब्दांकन डॉक्टर रोहित बाबाजी कुलकर्णी, युवाध्यक्ष शेतकरी संघटना तालुका नेवासा.